नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. थोडं टेक्निकल अडचणमुळे गेले काही दिवस व्हिडिओ करता आला नाही, त्यामुळे परत पुन्हा आजपासून मी थोडी ती अडचण दूर झाल्यामुळे व्हिडिओ सुरू करतो आहे. आज मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि गेले 4 ट्रेडिंग सेशन एक बेअर ग्रिप बघायला मिळाले. निफ्टीनं नवीन लाईफ टाईम आहे 26,250च्या आसपासचा टच केल्यानंतरनं मार्केटला सडनली प्रॉफिट बुकिंग तिथून आपल्याला बघायला मिळते, एक बेअर ग्रिप बघायला मिळते. आणि त्याचं रिझन ग्लोबल अनसर्टनिटी, ग्लोबल वॉरचे टेन्शन्स आहेत. इराणचं वॉर सुरू झालं आहे, लेबनॉनवर हल्ला केलेत, ऑइल प्राइजेस शूट झालेले आहेत, इंटरेस्ट रेट व्याजदर अमेरिकेत कट होताना बघायला मिळतात. त्यामुळे थोडंसं मार्केट अंडर परफॉर्म करतात, हेही मी गेल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यामुळे मार्केटमध्ये ओव्हरऑल प्रॉफिट बुकिंगसाठी भरपूर कारणं आहेत, जी इतके पाठीमागे दिवस आपणाला ती कारणं मिळत नव्हती की प्रॉफिट बुकिंग कोणत्या कारणाने. पण आता मार्केटला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्यासाठी बरीच कारणं अवेलेबल आहेत, त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. आणि मार्केटनं आज गॅप डाऊन ओपनिंग सुरू केल्यानंतरनं कंटिन्युअसली वन वे मार्केट स्लाईड करत गेलं. पूर्ण बेअर्सच्या ग्रीपमध्ये मार्केट बघायला मिळालं. कोणतीही सिंगल राईज 10-20 पॉईंटची सुद्धा मार्केटमध्ये आले नाही. वन वे मार्केट जे आहे ते खालीच जाताना बघायला मिळालं. आणि जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स होत्या 25,700, 25,500, 25,300 या सगळ्या ब्रेक होऊन 25,300 जे एकदम महत्त्वपूर्ण सपोर्ट होता त्याखाली बंद दिले. त्यामुळे मला वाटतं फर्दर डिक्लायनिंग आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. मे बी 25,000पर्यंत. 25,000च्या खाली गेलं तर थोडं 24,800पर्यंत सुद्धा निफ्टी गेलेला बघायला मिळू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. सेल ऑन राईज या स्ट्रॅटर्जीनुसार काम करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं आज इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स मार्केटनं ब्रेक केलेत, त्यामुळे मला वाटतं थोडंसं मार्केटचं सेंटिमेंट खराब झालं आहे आणि थोडंसं मार्केट आणखी डिक्लायनिंग करू शकते. त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी आज 550 पॉईंट डाऊन, सेन्सेक्स 1700 पॉईंट डाऊन, बँक निफ्टी 1000 पॉईंट मायनस जाऊन बंद झाले. मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये चांगला राईज आला, पण ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या सेशन्समध्येच आपल्याला मोठी जोरदार प्रॉफिट बुकिंग बघायला मिळत आहे. FISकडून सुद्धा परत पुन्हा विक्रीचा ओघ सुरू झालेला आहे. FISनी जवळपास सोमवारी 9,000 करोडचं विकलं, त्यानंतर मंगळवारी 5,000 करोडचं विकलं. त्यामुळे गेल्या 2 सेशन्समध्ये सोमवार मंगळवार या 2 सेशन्समध्ये FISनी जवळपास 15,000 करोडची विक्री केलेली आहे. आणि मला वाटतं आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण निश्चित मला वाटतं FIS जे आहेत ते सेलिंग त्यांचं कंटिन्यू ठेवतील, कारण ज्या पद्धतीनं मार्केट खाली आले आणि इंडेक्सचे हेवी वेट्स 3-3, 4-4% स्टॉक्स ज्या पद्धतीने ब्रेक झालेत, तुटलेत, त्यामुळे मला वाटतं FISचा आजसुद्धा हेवी सेलिंगचाच आकडा असू शकेल. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये बिकवालीचा थोडासा माहोल आहे आणि मला वाटतं मार्केटमध्ये थोडीशी मंदी हवी राहील आणि फर्दर करेक्शन येऊ शकतं. येणारं हे करेक्शन मार्केटसाठी चांगलं आहे, मच अवेटेड आहे. मार्केटला हे हेल्दी करेक्शन असतील, मार्केटला अशा पद्धतीचे करेक्शन येणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंगसुद्धा येताना बघायला मिळेल. त्यासोबत सेबीकडून नियम काही चेंज झालेले आहेत. विकली एक्सपायरी जी रोज एक असते, सोमवारी मिड कॅप निफ्टी, मंगळवारी फिन निफ्टी, बुधवारी बँक निफ्टी, गुरुवारी निफ्टी, शुक्रवारी सेन्सेक्स, ह्या बंद होताना आपल्याला बघायला मिळतील येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये. त्याच्या डेट्स अजून डिक्लेअर केलेले नाहीत, पण 20 नोव्हेंबरनंतर काही नियम सेबीनं जे घेतलेत त्यामध्ये निफ्टी, बँक निफ्टी एकच एक्सपायरी असेल एका दिवशी, फिन निफ्टी, मिड निफ्टी, सेन्सेक्सची सुद्धा पर एक्सचेंज एक विकली एक्सपायरी अलाव केली आहे. त्यामुळे तो निर्णयानंतर आपल्याला डेट्स लागू होतील. फ्युचरचे लॉट साईज वाढलेत, जवळपास आता फ्युचरचे लॉट साईज 5 ते 10 लाखच्या दरम्यान आहेत. त्यावर नियम चेंज झाला. निफ्टीच्या कोणते फ्युचरच्या लॉट साईज जे आहेत ते 15 ते 20 लाखच्या दरम्यान होणार आहेत. त्याचे डेट्स आपल्याला मला वाटतं मे बी फर्दर आपल्याला टाईम बिंग ऐकायला मिळतील, नोटीस होतील. मे बी जानेवारीनंतर ते सर्व नियम लागू होऊ शकतात असं वाटतं. त्याचाही कदाचित एक प्रभाव मार्केटमध्ये आहे. थोडंसं सेंटिमेंट ट्रेडर्सचं खराब झालेलं बघायला मिळतं, कारण लॉट साईज वाढणं हे सगळ्यात जास्त रिटेल ट्रेडरसाठी खूप इम्पॅक्ट करणारं राहील, खूप नुकसानकारक राहील, ज्याच्यामध्ये रिटेलरला थोडंसं आवाक्याबाहेर होऊ शकेल ट्रेडिंग ह्या सेबीच्या निर्णयामुळं. त्यामुळे थोडंसं बघणं गरजेचं आहे की यावर एक्सचेंजेस कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतात. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडं सेंटिमेंट सगळ्या दृष्टिकोनातून खराब आहे आणि मार्केटमध्ये ज्या महत्त्वपूर्ण टेक्निकल लेवल्स ब्रेक झाल्यात त्यामुळे सुद्धा मार्केटचा ट्रेडिंग सेटअप खराब झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. उद्यासाठी ट्रेड करायचं झालं तर निफ्टीमध्ये 25,300च्या वरती मेंटेन राहिला तरच फर्दर रिकव्हरी येऊ शकते 25,450 ते 500पर्यंत. पण जर 25,300च्या खाली मेंटेन राहिला तर मला वाटतं निफ्टी जो आहे तो 25,000पर्यंत फर्दर डिक्लाईन करू शकतो. किंवा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 51,500च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाईन होईल आणि हायर लेवलला 52,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 52,000च्या वरती गेला निफ्टी तरच फर्दर रिकव्हरी बँक निफ्टीला येईल. अदरवाईज
बँक निफ्टीमध्ये 52,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि 51,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. आणि निफ्टीमध्ये 25,000 एक सपोर्ट आहे. 25,000च्या खाली 24,800पर्यंत येऊ शकतं. 25,300च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी 25,450 ते 500पर्यंत निफ्टीमध्ये येऊ शकते. या रेंजनुसार तुम्ही निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 495 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,000 शेअर्समध्ये पडझड झाली. निफ्टीमध्ये सुद्धा 2 शेअर्स वाढले, त्या बाजूला 48 शेअर्समध्ये पडझड झालेली बघायला मिळते. पूर्ण पडणाऱ्या शेअर्सची संख्या बँक निफ्टीमध्ये खूपच जास्त आहे. वरना ऑलमोस्ट 90% शेअर्स पडलेत. 95% शेअर्समध्ये डिक्लायनिंग बघायला मिळते. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स ब्रॉड बेस सेलिंग प्रेशर बघायला मिळाले आणि सगळ्या सेक्टर्समध्ये मंदी बघायला मिळाली. त्याच्यामध्ये IT, बँक्स, ऑटो, मेटल, FMCG या सगळ्याच सेक्टर्सला, ऑइल अँड गॅस या सगळ्या सेक्टर्समध्ये जे आहे ते जोरदार मंदीचं साम्राज्य राहिलेलं आणि आज मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा उद्यासाठी घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, मिक्स आहेत. डॅक्स मायनस आहे, UK इंडेक्स पॉझिटिव्हमध्ये आहे. डाऊ फ्युचर्स 100 पॉईंट मायनसमध्ये आहे. त्यामुळे US मार्केटमध्ये जर थोडीशी डिक्लाइनिंग आली तर मला वाटतं आपण परत पुन्हा उद्या गॅप डाऊन ओपनिंग करू शकतो. जरी पॉझिटिव्ह ओपनिंग गेलं तरी इमिजिएट ओपनिंगची पहिली 5-10 मिनिटांची राईज सोल्ड इनटू होऊ शकते. त्यामुळे थोडंसं सेल ऑन राईज राहा, कॉशियस राहा. बाईंगसाठी थोडं वेट करा. मे बी थोडंसं 1-2 दिवस मार्केट सेटल डाऊन झाल्यानंतर बाईंगचा निर्णय घेऊ शकतो. पण सेल ऑन राईज मात्र तुम्ही निश्चित करू शकता. मार्केटला फर्दर डिक्लाइनिंग आणखी येऊ शकते. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.